विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंग्रजी लिहायचं असेल किंवा बोलायचं असेल तर तुम्ही ट्रान्सलेशन मेथड यूज करता का? म्हणजे मराठी पहिल्यांदा थिंकिंग करायची आणि मग ह्या शब्दाला काय म्हणतात, जसं की होता आलंय तर मग वाज म्हणायचं, आहे आलंय तर इजेमार म्हणायचं आणि मग वाक्य तयार करायचं. तुम्ही जर असं करत असाल तर एक टॉपिक असा आहे जो तुम्हाला कधीच येणार नाही. तुम्ही नेहमी ती वाक्य चुकणार आणि त्या टॉपिकचं नाव आहे कंडिशनल सेंटेन्स. आज आपण त्या कंडिशनल सेंटेन्सना कम्प्लिटली बघणार आहोत. त्याच्या सगळ्या 4 कंडिशन्स आहेत ते अभ्यासणार आहोत आणि त्याच्याबरोबर एक नवीन टॉपिक आहे त्याच्यातला जो मिक्स्ड कंडिशनल्स ज्याला म्हणतात तोही अभ्यासणार आहोत. सो एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे कम्प्लीट कंडिशनल सेंटेन्स बघायला मिळतील. सो व्हिडिओ शेवटापर्यंत बघा. सो बघा, जनरली तुम्हाला जेव्हा जर तरचं वाक्य आपण म्हणतो मराठीमध्ये तेव्हा जरवाला एक वाक्य असतं आणि एक तरवालं वाक्य असतं. म्हणजे जर हे कंडिशन्स असते की जर असं झालं तर मग पुढचं होणार आहे. लक्षात आलं? म्हणजे काय, जर वालं जे वाक्य असतं ते नेहमी क्रिया घडणार कधी हे सांगणार आणि ती क्रिया घडल्यानंतर तरचं वाक्य त्याचा परिणाम कधी होणार ते सांगणार. लक्षात आलं? पण हे बोलत असताना तुम्हाला 4 पद्धतीने इंग्रजीमध्ये विचार करायचा असतो. सो बघा, पहिल्यांदा झिरो कंडिशन्स. झिरो कंडिशन्स म्हणजे काय? झिरो कंडिशन्स मध्ये तुम्ही जरचं वाक्य सुद्धा प्रेझेंट मध्ये म्हणता म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि त्याचा परिणाम म्हणजे तरवाला वाक्य सुद्धा तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच म्हणता. मग ह्या प्रकारामध्ये कोणती वाक्य येतात? तर जी युनिव्हर्सल ट्रूथ वाक्य असतात ना, जी सायंटिफिक फॅक्ट्स असतात की असं घडतं तेव्हा असंच होतं. लक्षात आलं का? म्हणजे जसं की आता मी फळ्यावर वाक्य दिलंय, जर तुम्ही पाणी तापवलं त्याचा परिणाम काय होतो नेहमी, तर ते 100 डिग्रीला उकळतं. आता हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे फॅक्ट आहे. लक्षात आलं का? हे सत्य आहे. आणि जी अशी सत्य वाक्य असतात, खास करून शास्त्रीय जी वाक्य असतात, ही लिहिताना तुम्हाला हे बघायचं नाही बाकीचं पुढे, तुम्हाला सिम्पली हे पण वाक्य प्रेझेंट मध्ये लिहायचंय, हे पण वाक्य प्रेझेंट मध्ये लिहायचंय. म्हणजे जसं की इफ तुम्ही पाणी तापवलं, इफ यू, आता सिंपल प्रेझेंट मध्ये क्रिया फक्त आपण पहिलं रूप लिहितो, इफ यू हिट वॉटर. ओके, ते 100 डिग्रीला उकळतं, ते म्हणजे वॉटर, म्हणजे इट बॉइल्स ॲट 100 डिग्री. लक्षात आलं का? सो सिम्पली जेव्हा तुम्ही युनिव्हर्सल ट्रूथ किंवा काही फॅक्ट्स जे असतात त्या बोलता त्यावेळी तुम्ही फक्त दोन्ही ठिकाणी प्रेझेंट टेन्स वापरायचं. आता याच्यातली काही वाक्य तुम्हाला मी सांगतो बघा. जसं मी म्हटलं की जर तुम्ही पाण्यामध्ये साखर टाकली तर साखर ती विरघळेल. बरोबर? आता येस, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे किंवा हे फॅक्ट आहे. ट्रूथ म्हणण्यापेक्षा हे फॅक्ट आहे, सत्य आहे. सो अशी वाक्य म्हणताना तुम्ही म्हणणार इफ यू ऍड शुगर इनटू वॉटर इट डिझॉल्व. सो याच्यात कुठेही दुसरं मॉडेल यूज करायचं नाही, काही नाही, फक्त दोन्ही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य ठेवायची. लक्षात आलं? त्यानंतर फर्स्ट कंडिशन्स मध्ये सुद्धा काय असतं, तर हे सुद्धा रिअल वाक्य असतं. जसं की जर तू अभ्यास केलास, म्हणजे भविष्यात तू जर अभ्यास केलास तर तू पास होशील. आता बोलताना तुम्हाला नेहमी लक्षात येते की दोन्ही वाक्य फ्युचर मधली आहेत. बरोबर? पण इंग्रजीमध्ये दोन्ही वाक्य जरी जरचं जे वाक्य आहे ते पण फ्युचर मध्ये वाटत असलं आणि पुढचं वाक्य सुद्धा फ्युचर मध्ये असेल तरी पण लिहिताना जो मेन क्लॉज आहे म्हणजे पुढचं वाक्य तेच फक्त फ्युचर मध्ये लिहायचं आणि पहिलं वाक्य जरचं वाक्य नेहमी प्रेझेंट मध्ये ठेवायचं. म्हणजे जर तू अभ्यास केलास, आपल्याला असं इंग्लिश करायचं नाही इफ यू विल स्टडी, तुम्हाला म्हणायचंय इफ यू स्टडी. तुम्ही जर ट्रान्सलेशन मध्ये गेला, तुम्ही म्हणायचं यू स्टडीचा तर आपण मराठी अर्थ घेतो तू अभ्यास करतोस. लक्षात आलं? म्हणजे जर मुळे ते वाक्याचा अर्थ होतो इफ यू स्टडी, म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला तर तू पास होशील. तर त्याचा परिणाम तुम्हाला फ्युचर मध्ये बघायला मिळेल की यू विल पास. लक्षात आलं का? सो सिम्पली अशा छोट्या छोट्या ज्या आपण डे टू डे लाईफ मध्ये जर असं झालं तर तसं होईल असं आपण म्हणतो. जसं की समजा तुम्ही म्हटलं जर तुम्हाला हात लावलास तर मी तुला मारेन. सो इफ यू टच मी आय विल बीट यू. लक्षात आलं? दुसरं समजा तुम्हाला म्हणायचंय जर तू फीस पे केलीस तर तू परीक्षेला बसू शकतोस.
सो इफ यू पे द फीज, इथे तुम्हाला प्रेझेंट टेन्सच वापरायचं आहे. फ्युचर सांगताना इथे मात्र तुम्ही म्हणू शकता यू कॅन सिट फॉर एक्झाम. लक्षात आलं. आता तुम्ही म्हणा इथे जर तुम्ही विल वापरला नाही, लक्षात घ्या फ्युचर दाखवताना फक्त विल येतो असं नाही. तुम्ही इथे कॅन, मे, मस्ट हे मॉडल सुद्धा वापरू शकता, कारण ते सुद्धा फ्युचरच दाखवते. लक्षात आलं. सो या दोन ज्या कंडिशन्स आहेत, झिरो कंडिशन्स आणि फर्स्ट कंडिशन्स, ह्या रिअल आहेत. म्हणजे या खऱ्या खुऱ्या कंडिशन्स आहेत, हे घडणार आहे. कंडिशन्स थर्ड अँड कंडिशन्स फोर्थ हे अनरिअल आहे, हे घडणार नाहीये, हे फक्त तुमचं इमॅजिनेशन असणार आहे. लक्षात आलं. हे घडणार नाही कधीच, हे फक्त इमॅजिन मध्ये तुम्ही बोलताय. आणि इमॅजिन मध्ये बोलताय तुम्हाला कसं कळेल, तर तुम्हाला लक्षात येत आहे का, पाठीमागे असता असा शब्द तुम्ही वापरताय. जसं बघा आता, जर पाऊस पडला असता तर आपण पिकनिक रद्द केली असती, बरोबर. आता असता जेव्हा आपण म्हणतो हे इमॅजिन आहे की नाही. पाऊस पडलाय का, पडलेला तर नाही. तुम्ही इमॅजिन करताय जर पाऊस पडला असता. आपण पिकनिक रद्द केली असती, पिकनिक रद्द केली का, नाही, कारण जे जरचं क्लॉज आहे तेच कंप्लीट झालेलं नाहीये. लक्षात आलं. सो सिम्पली जर पाऊस पडला असता हे जर वाक्य तुम्हाला आता लिहायचं असेल तर तुम्ही असतावालं वाक्य कसं लिहायचं. सो सिंपल. जर ते सेकंड कंडिशन असेल तर तुम्हाला इकडे सिंपल पास्ट ठेवायचंय. म्हणजे कसं, इफ इट रेन्ड, इफ इट रेन्ड सेकंड फॉर्म वापरला. लक्षात आलं. पास्ट म्हणजे सेकंड फॉर्म वापरायचा, प्रेझेंट म्हणजे फर्स्ट फॉर्म वापरायचा. सो लक्षात आलं. झिरो अँड फर्स्ट कंडिशन्स मध्ये V1 वापरायचा, थर्ड कंडिशन्स मध्ये V2 वापरायचा. लक्षात आलं. आता इट रेन म्हणजे पाऊस पडला असं जनरली आपण म्हणतो, पण इफ वापरलाय म्हणून तो पडला असता. ओके. सो इफ इट रेन तर आपण पिकनिक रद्द केली असती. वी आता इकडे लक्षात घ्या, असती असं जेव्हा म्हणतो तुम्हाला वापरायचं इमॅजिन साठी एक मॉडेल असतो वुड. वी वुड कॅन्सल द पिकनिक. Sorry, we could cancel the picnic. लक्षात आलंय. सो जेव्हा तुम्ही कधीही सेकंड कंडिशन यूज करता, सिम्पली डोक्यात असं ठेवा, जेव्हा तुम्हाला असता असा शब्द पाठीमागे दिसतोय जरच्या वाक्यात आणि पुढे सुद्धा तरच्या वाक्यामध्ये, तर तुम्हाला इकडे सिंपल पास्ट यूज करायचं आहे आणि इकडे तुम्हाला वुड वापरायचं आहे. जसं की दुसरं वाक्य सांगतो, जर तू उशिरा आली असतीस तर मी तुला कामावरून काढून टाकलं असतं. उशिरा आली का ती, नाही, पण तुम्ही इमॅजिन करताय जर तू उशिरा आली असतीस. सो इफ यू केम लेट, बरोबर. आणि पुढे वाक्य म्हणताना तुम्हाला वुड मध्ये म्हणायचंय, आय वुड डिसमिस यू, आय वुड फायर यू फ्रॉम द जॉब. सो इकडे नेहमी वुड वापरायचं जेव्हा तुम्ही इकडे सिंपल पास्ट यूज करताय. आता सेम वाक्य असतं थर्ड कंडिशन्स. इथे पण तुम्हाला असताच बघायला मिळतं. आता इथे बघा, सेम तुम्हाला एंड बघा, जर मी शिक्षण पूर्ण केलं असतं. आता तुम्ही म्हणाल सर दोन्ही ठिकाणी तर असताच आहे, मग आता तुम्ही सांगितलं की असता आला तर V2 वापरायचा, पण ही थर्ड कंडिशन आहे. आणि थर्ड कंडिशन मध्ये जेव्हा असता बोलायचं असतं त्यावेळी तुम्हाला थर्ड कंडिशन मध्ये सिंपल पास्ट यूज करायचा नसतो, तर परफेक्ट पास्ट यूज करायचा आहे. सिंपल भाषेमध्ये तुम्हाला हॅड वापरायचं आहे. जसं की इफ आय हॅड completed my education. सो आता हा जो हॅड कम्प्लिटेड म्हटलाय ह्याचा आपण अर्थ तोच होता असता. तर मला नोकरी मिळाली असती. आता जर तुम्ही इकडे हॅड वापरताय तर तुम्हाला इकडे फक्त वुड नाही वापरायचं, तुम्हाला वुड हॅव वापरायचं. आय वुड हॅव गॉट अ जॉब. आता मला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये पण बाकी काही प्रॉब्लेम येत नाही मुलांना, पण मुलं नेहमी प्रश्न विचारतात, सर जेव्हा असता पाठीमागे येतोय सो आम्हाला कसं कळणार की हे थर्ड कंडिशन आहे किंवा हे सेकंड कंडिशन. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो सगळ्यांचा. म्हणजे आम्ही हॅड वापरू, आम्ही सिंपल पास्ट पण वापरू, पण आम्हाला कसं कळणार जेव्हा असता म्हणतोय तेव्हा हॅड बोलायचं आहे की नाही बोलायचं आहे तिथे.
आणि जर हॅड वापरला तर आम्ही इकडे वुड हॅव वापरू, हॅड नाही वापरला तर आम्ही इथे फक्त वुड वापरू. पण आम्हाला कळणार कसं आहे सेकंड कंडिशन्स आहे आणि थर्ड कंडिशन्स आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. सो त्याच्यात एक सिंपल गोष्ट असते, लक्षात घ्या. ही जी सेकंड कंडिशन्स आहे, हा जो असताय हा प्रेझेंट मधला परिणाम असतो. हा प्रेझेंट मध्ये घटना घडणार भूतकाळामध्ये, लक्षात आलं का? पण त्याचा परिणाम प्रेझेंट मध्ये असतो. आणि याच्यामध्ये घटना घडणार सुद्धा पास्ट मध्ये, त्याचा परिणाम सुद्धा पास्ट मध्ये होणार. म्हणजे कसं, आता बघा इकडे हे वाक्य जे सेकंड कंडिशनचं वाक्य आहे ना, हा विचार करताना नेहमी असा विचार करायचा की ही जे तरचं जे असतंय ना ते प्रेझेंट मध्ये तुम्ही केलं असतं. जसं की तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही सगळे मित्र आत्ता जमलाय, ओके, आणि तुम्ही असं म्हणताय की अरे जर पाऊस पडला असता ना आता तर आपण पिकनिक रद्द केली असती, आत्ता रद्द केली असती. लक्षात आलं? सो जेव्हा परिणाम प्रेझेंट वाला आहे तुम्हाला फक्त वुड वापरायचं आहे. लक्षात? सो सिम्पली जसं मी मगाशी म्हटलं तू उशिरा आली असतीस, ठीक आहे, आता जर आज कामावर आहे तू, मी म्हणतो की जर तू आज उशिरा आली असतीस तर तुला आता आम्ही काढून टाकलं असतं. सो हे प्रेझेंट वाले इमॅजिनेशन्स आहे. लक्षात आलं? सेकंड कंडिशन्स. थर्ड कंडिशन्स मध्ये मात्र जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा ती घटना जी असते ना ती भूतकाळात कधीतरी व्हायला हवी होती आणि त्याचा परिणाम सुद्धा तेव्हाच व्हायला हवा होता. जसं की इफ आय हॅड कम्प्लिटेड माय एज्युकेशन. आता मला सांगा, तुम्ही एज्युकेशन करून तुमचं ग्रॅज्युएशन करून 10 वर्ष झाली असतील, 15 वर्ष झाली असतील, पण तुम्ही म्हणते तेव्हा ते व्हायला हवं होतं, तेव्हा जर झालं असतं तर तेव्हा मला जॉब मिळाला असता. त्याचा परिणाम सुद्धा भूतकाळामध्ये. लक्षात आलं का? सो आय वुड हॅव गॉट अ जॉब. जसं की समजा तुम्हाला सकाळची ट्रेन होती 9 वाजता आणि आत्ता समजा वाजलेत दुपारचे 12 किंवा 3 वाजलेत. तुम्ही दुपारी 12 वाजता म्हणताय की तुमची एक मिस झाली, ट्रेन मिस झाली, आणि तुम्ही कोणीतरी सांगते इफ आय हॅड रीच ॲट स्टेशन्स ऑन टाइम, जर मी वेळेवर तेव्हा पोहोचलो असतो तर तेव्हा मला मिळाली असती ट्रेन. आय वुड हॅव गेट द ट्रेन, आय वुड हॅव, तेव्हा मिळाली असती. कारण ती सकाळचे 9 वाजता नाही आहे, तुम्ही ती सिच्युएशन्स फक्त सांगताय. सो अशा वेळी तुम्हाला इकडे हॅड वापरायचं आहे. सो बऱ्याच जणांचा हा जो कन्फ्युजन आहे ना हा दूर व्हायला पाहिजे. आय होप थर्ड कंडिशन आणि सेकंड कंडिशन मधलं कन्फ्युजन तुमचं दूर झालंय. झालं असेल तर एखादा वाक्य सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आता बघूया, ह्या कंडिशन्स मध्ये एक मिक्स कंडिशन्स नावाचा प्रकार असतो, पण तो तेव्हाच कळेल जेव्हा तुम्हाला सेकंड कंडिशन आणि थर्ड कंडिशन कळेल. आता इथे बघा, जनरली काय होतं, जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात घडते तेव्हा 2 स्टाईलने असा आपण विचार करतो, एक हॅड वापरून आणि एक नॉर्मल सिंपल पास्ट. बरोबर? जेव्हा हॅड वापरतो तेव्हा त्याचा अर्थ असतो की तेव्हा घडलं असतं. सो आता इथे बघा, जसं की जर मी शिक्षण पूर्ण केलं असतं, मी तेच वाक्य घेतलंय, इफ आय हॅड कम्प्लिटेड माय एज्युकेशन. ठीक आहे, तेच वाक्य आहे, हे तर सगळ्यांना माहिती. आता तुमच्या डोक्यात काही तर आज मला नोकरी मिळाली असती. आता इथे बघा, परिणाम आजचा आहे. जेव्हा परिणाम आजचा आहे तुम्हाला वुड हॅव लिहायचं नाही, तेव्हा तुम्हाला परिणाम प्रेझेंटचा दाखवायचा आहे, तुम्हाला वुड लिहायचं आहे. लक्षात? सो सेम वाक्य, आय वुड गेट अ जॉब टुडे. स्वतः हे मिक्स कंडिशन्स आहे की इकडे हॅड वापरतोय पण इकडे वुड हॅव नाही वापरत, वुड वापरतोय. लक्षात आलं का? सो सिम्पली जेव्हा आपण भूतकाळामध्ये मी तसं केलं असतं त्याचा परिणाम आज असा झाला असता असं बोलायचं असतं, तुम्हाला इथे वुड वापरायचं आहे. ओके, सिंपल. जर तुला फिट राहायचं होतं, आता इथे बघा, तर तू व्यायाम करायला हवा होतास. जर तुला आज फिट राहायचं होतं, सो हे आजची गोष्ट आहे. बरोबर? जेव्हा तुम्ही आजची गोष्ट करता इमॅजिनेशन्स तेव्हा कंडिशन सेकंड असतं. सो जर तुला फिट राहायचं होतं, सो if you wanted to be fit. ठीक आहे, आता इथे हॅड वापरला का आपण? नाही, कारण आजची गोष्ट आपण करतोय. आता जर आज हे व्हायचं होतं तर इकडे आपण जनरली काय म्हणतो, जर इकडे भूतकाळ वापरला इथे फक्त वुड वापरायचं, पण इथे तर तू व्यायाम करायला हवा होतास, हे शुड हॅव वाला वाक्य आहे. यू शुड हॅव एक्सरसाइज्ड.
सो आय एम शुअर तुम्हाला कंडिशनल सेंटेन्स समजले असतील, बट तरी सुद्धा तुम्ही शेवटापर्यंत आला असेल तर कदाचित मिक्स कंडिशन्स तुम्ही म्हणाल सर रिपीट घ्या. जर तुम्ही कॉमेंट बॉक्समधून तसं सांगितलं की सर मिक्स कंडिशन्स पुन्हा एकदा घ्या किंवा अजून काही उदाहरणं घेऊन अजूनही कंडिशनल सेंटेन्स समजावा, तर जरूर मी याच्यावर अजून एक व्हिडिओ बनवेन. सो हा जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.